एक उद्घाटक म्हणून काही मुद्दे माझ्या भाषणाच्या निमित्तानं मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे सातपुडा प्रतिष्ठान आयोजित हे तिसरं वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन आहे। या संमेलनाचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक माधव सरकुंडे। स्वागताध्यक्षांचं भाषण आपण ऐकलेलं आहे प्रसेनजित पाटलांचं, आणि मगाशी मेश्राम मॅडम यांनी भोजनेच्या बद्दल आणि प्रशांत वंजारे यांनी देखील त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या निमित्तानं त्यांची ओळख आपल्या समोर ठेवलेली आहे। भोजनेंसारखे कार्यकर्ते ज्या ज्या परिसरात असतात त्या त्या परिसरामध्ये माणसाला ऊर्जा बळ देणारी, माणसाला उभं करणारी अनेक प्रकारचे उपक्रम त्या त्या परिसरामध्ये घडत असताना आपण पाहिलेले आहे। वेळेच्या अभावी प्रसेनजित पाटलांना जितकं बोलायचं होतं तितकं त्यांना बोलता आलेलं नाही हे त्यांच्या बोलण्यावरून आपल्या सर्वांच्या लक्षात येतं। या संमेलनाच्या निमित्तानं अनेक लोक राबलेले आहेत। अनेक लोकांनी विविध प्रकारच्या मदतीचा ओघ हे संमेलन उभं करण्यासाठी भाऊ भोजनेंना आणि त्यांच्या एकूणच टीमला दिलेलं आहे। एकूण असलेलं साहित्य हे कोणत्या साहित्याला म्हणावं, साहित्याचं प्रयोजन काय असलं पाहिजे, साहित्यिकांनी काय केलं पाहिजे, या संदर्भात बऱ्यापैकी उहापोह केलेला आहे। आणि त्यामुळे मला जे सुरुवातीचे 2 मुद्दे मांडायचे होते ते मुद्दे आता त्यांनी मांडलेले असल्यामुळे माझं काम हलकं झालेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की जगभरामध्ये ज्या क्रांत्या झालेल्या आहेत त्या क्रांत्यांमध्ये विचारवंत, कवी, कलावंत, शाहीर असतील, कार्यकर्ते असतील, अशा अनेकांनी पुढाकार घेतल्यामुळे किंवा त्या युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये त्यांनी ढालकड्याची भूमिका बजावल्यामुळे की त्या क्रांत्या झालेल्या आहेत, ती परिवर्तन झालेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की रशियन राज्यक्रांतीच्या निमित्ताने मायकोवस्की नावाच्या कवीनं आपल्या कवितेच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्ये असतील, साहित्याचं प्रयोजन असेल, समतावादी तत्त्वज्ञान असेल, हे तत्त्वज्ञान अल्पस्वल्प स्वरूपामध्ये परंतु अर्थवाही दृष्टिकोनातून जनमानसांमध्ये मांडलं। त्याचा परिणाम असा झाला की रशियन राज्यक्रांतीमध्ये मायकोवस्की हा मध्यवर्ती राहिला। आजही रशियाच्या गॉर्की स्ट्रीटवरती मायकोवस्कीच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात आणि त्यांच्या कवितांचं वाचन हे सामूहिकपणे करत असतात। हे जसं मायकोवस्कीच्या निमित्ताने आपल्याला सांगता येतं, तसंच फ्रेंच राज्यक्रांतीच्या निमित्ताने जे लोकशाही तत्त्व आहे, तत्त्वज्ञान आहे, ते तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत जावं यासाठी मॉन्टेस्क्यू नावाचा जो विचारवंत आहे त्यांनी एक छोटेखानी पेपर काढलेला होता, वृत्तपत्र काढलेलं होतं। सातत्यानं त्यातून तो लेख लिहायचा आणि त्या फ्रेंचमध्ये एक सलून नावाचं कल्चर होतं। सलून याचा अर्थ
एकत्र जमण्यासाठी असलेला एक छोटा हॉल, त्या हॉलमध्ये लोक एकत्र यायचे. जो साक्षर असायचा तो साक्षर मॉन्टेस्क्यूनं लोकशाही तत्व जी लेखाच्या माध्यमातून लिहिलेले आहे त्याचं वाचन केलं जायचं आणि सर्वसामान्य माणसांना समतेचं तत्त्वज्ञान, माणूसपण, मानवतावाद हा त्या लेखांमधून कळायचा. मॉन्टेस्क्यू जाऊन आता अनेक वर्ष झालेली आहेत, तरीसुद्धा त्याच्या जयंतीच्या निमित्तानं आजही फ्रेंचमध्ये लोक एकत्र येतात. त्याने दिलेल्या योगदानाबद्दल त्याला सदिच्छा देतात, त्याच्या कार्याला शुभेच्छा देतात, त्याच्या कार्याचं स्मरण करतात. दक्षिण आफ्रिकेमध्ये मरियम मकिबा नावाच्या महिला, माझा जो काळ्या लोकांचा देश आहे त्या काळ्या लोकांना गोऱ्या लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार सहन करावे लागतात. माझा देश पारतंत्र्यात आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, काळ्या लोकांना समतेचे वागणूक मिळाले पाहिजे. यासाठी ही मरियम मकिबा नावाची महिला जगभर फिरायला लागली आणि तिचं प्रबोधनाचं साधन होतं ते म्हणजे तिचं गाणं, तिचं नृत्य, तिचं भाषण. ही मरियम मकिबाने दक्षिण आफ्रिकेमध्ये उभी राहिलेली जी ब्लॅक पॅन्थर नावाची चळवळ आहे त्या ब्लॅक पॅन्थर चळवळीला देखील एक मोठं असं ऊर्जाबळ दिलं. ज्या ब्लॅक पॅन्थरमुळे महाराष्ट्रात राजा ढालेंपासून तर नामदेव ढसाळांपर्यंत आणि जवी पवारांपासून तर त्या काळातील पॅन्थरपर्यंत मरियम मकिबाचं कार्य पोचलं. दलित पॅन्थरची निर्मिती झाली. तिकडं ब्लॅक पॅन्थर, इकडं दलित पॅन्थर निर्माण झाली. ही जी मरियम मकिबा आहे तिला जेव्हा वाटेल की माझं जे म्हणणं आहे ते म्हणणं गाण्यातून पोचवायचं आहे तेव्हा ती स्वलिखित गाणं म्हणायची. माझं म्हणणं समूह नृत्यातून मला पोचवायचं आहे तेव्हा ती नृत्य करायची. या मरियम मकिबाची डझनभर अपघात झाले, तिला कॅन्सर झाला, तरीसुद्धा ती मेली नाही. ती म्हणायची जोपर्यंत माझ्या काळ्या देशाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कितीही आघात माझ्यावरती झाले तरी माझा प्राण जाणार नाही. ही मरियम मकिबा आयुष्यभर वेगवेगळ्या देशांनी तिला नाकारलं, परंतु जेव्हा नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, काळ्यांना न्याय मिळाल्यानंतर नेल्सन मंडेला जेव्हा पहिले अध्यक्ष झाले तेव्हा नेल्सन मंडेला यांनी स्वतः होऊन तिला बोट धरून आपल्या देशामध्ये आणलं आणि तिचा सन्मान केला. ही शाहीर मरियम मकिबा, ही गायक असलेली मरियम मकिबा, ही नृत्यबाज असलेली मरियम मकिबा, तिच्या जन्मतिथीच्या दिवशी आजही लोक एकत्र येतात आणि तिनं रचलेली गाणी जी देशाला ऊर्जा देणारी होती, देशाला स्वातंत्र्य देणारी होती, ती गाणी आजही म्हणतात. ही 3 उदाहरणं मी आपल्याला यासाठी दिली की जगामध्ये अनेक महापुरुष झाले, अनेक तत्वज्ञानी झाले, परंतु महापुरुष जेव्हा महापुरुष होत असतो तेव्हा तो एकटा कधीच होत नाही. कोणत्याही चळवळीचा तंबू एका खांबावर कधीच उभा राहत नाही. जरी एखाद्या कणिकेच्या मध्यभागी एखादा जाडजूड खांब उभा असतो, पाहणाऱ्याला असं वाटत असतं की त्या तंबूचा सगळा भार हा त्या खांबावर उभा आहे, परंतु हे खोटं आहे. हे खोटं यासाठी आहे की त्या खांबाला आधार देणारी दोरखंड त्या तंबूच्या वेगवेगळ्या आजूबाजूला बांधलेली असतात. त्या दोरखंडांच्या बळावरती मध्यभागी तो तंबू उभा असतो आणि त्या खांबाच्या आधाराने मग ती कणात उभी असते. आणि मग मरियम मकिबा हे एक दोरखंड असतं, मॉन्टेस्क्यू एक मजबूत दोरखंड असतं, मायकॉवस्की एक मजबूत दोरखंड असतं. ही दोरखंड जशी जगाला मिळाली तशी भारताला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर फुलेंचं आपण नाव घेतो, शाहूंचं नाव घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, नव्हे तर आपलं चार्वाक आणि तुकारामपर्यंत आपण जातो.
हे सगळे जे महापुरुष आहेत हे महापुरुष ज्या ज्या काळात घडलेले आहेत त्या त्या काळामध्ये दोरखंडाच्या स्वरूपामध्ये जी सामान्य माणसं पुढे आली, ती सामान्य माणसं म्हणजे ती चळवळ उभी करणारे त्या महापुरुषाचा जो तंबू आहे हा नीटनेटका ठेवणारे दोरखंड असतात. आणि म्हणून या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मगाशी आपण भोजरेंचा उल्लेख केला. वेगवेगळ्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जी माणसं धावून येतात त्यांचे काही उल्लेख आपण केले. पॅन्थर चळवळीच्या निमित्तानं आपण ठिकठिकाणच्या अनेक लोकांचे उल्लेख त्या त्या ठिकाणी केले जातात, परंतु त्यांचा इतिहास मात्र एकत्र केला जात नाही. आणि म्हणून मला सातत्याने असं वाटत आलेलं आहे की जेव्हा आपण पुरोगामी चळवळीचा विचार करतो, परिवर्तनाच्या चळवळीचा विचार करतो, तेव्हा आता आपण चौथ्या टप्प्यामध्ये आलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समकालीन जी लिहिणारी बोलणारी पिढी होती त्यांनी त्या काळामध्ये त्यांच्या पुढे असलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांच्याकडे जी साधनं उपलब्ध होती त्या साधनांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद आणि नंतरच्या काळामध्ये मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय निर्माण केलं. 48 आणि 50च्या या घटना जरी असल्या तरी सर्वसाधारणपणे 1959 ते 61 मध्ये पहिली पिढी जी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांनी भूमिका घेऊन निर्माण झालेली होती, या पिढीने सर्वसाधारणपणे 1975 ते 80 पर्यंत मी कसा जगलो, माझ्या जगण्याच्या आजूबाजूला सामाजिक सांस्कृतिक स्वरूपाचं कोणता माहोल, कोणतं वातावरण होतं आणि त्या एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाने एक माणूस म्हणून मला जगण्याला किती मुभा दिली, या संदर्भाने अनेक प्रकारची आत्मकथनं आपण वाचली. काही आत्मकथनं ही सर्वसामान्यांपासून तर चळवळीला बळ देणारी ठरली, काही आत्मकथनं रंजक ठरली, काही आत्मकथनं आपल्याला अनेक आत्मकथनं माहिती आहे की ती केवळ प्रशंसेच्या निमित्ताने लिहिली गेली आणि खोटा इतिहास देखील त्यातून मांडण्यात आला. परंतु आत्मकथनांच्या निमित्ताने एक झालं, एक अंधारात गडप झालेलं आंबेडकरी नावाचं जे जग आहे ते जग आत्मकथनांच्या निमित्तानं देशाच्या जगाच्या पातळीवर पुढे आहे. त्यानंतरची एक पिढी आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये पॅन्थरच्या चळवळीचा मोठा सहभाग आहे. एकाच वेळी चळवळ आणि एकाच वेळी लिखाण या दोन्ही भूमिका 72 पासून तर 90 पर्यंत हा जो कार्यकर्ता आहे तो केवळ कार्यकर्ता नाही, तर तो जसा कार्यकर्ता आहे तसा कवी, लेखक आणि कलावंत देखील आहे. एकाच वेळी तो रस्त्यावरती उतरतो, तिथं घोषणा देतो, जयघोष करतो, जय म्हणतो आणि मुर्दाबादही म्हणतो, आणि दुसऱ्या बाजूला कविताही लिहितो, लेख लिहितो आणि वेगवेगळ्या प्रकारचे लिखित साधनं प्रकाशितही करतो. ह्या दोन्ही भूमिका 90 पर्यंतच्या दशकामध्ये ह्या फार प्रामुख्याने प्रयत्नपूर्वक आणि प्रामाणिकपणे जपलेले आपण पाहिलेले आहे. त्या काळातील कवी, मग तो कोणताही कवी का, त्याची कविता म्हणजे केवळ कविता नसायची, त्याची कविता म्हणजे एखाद्या मोर्चामध्ये पुढाऱ्याने दिलेलं एक निवेदन असायचं. तुम्ही कविता बघा की त्या गद्य स्वरूपातल्या वाटत असतील, परंतु ती कविता केवळ कविता नव्हती, तर माझं जे म्हणणं आहे त्याचं एक ते निवेदन असायचं. 90 नंतरच्या काळामध्ये मात्र ही दोन्ही प्रकारची जी भूमिका आहे ती भूमिका नीटपणे जगता येत नाही. अपवादानं काही कवी लेखकांना, कार्यकर्त्यांना जगता आलेली आहे, परंतु बहुतांशांना ती मात्र आता जगता आलेली नाही.
याची काही कारणं आहेत. मग त्यातलं एक प्रमुख कारण असं आहे की सर्वसाधारणपणे 60 नंतरच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या निमित्तानं जे शिक्षण सर्वांसाठी मोफत केलं, फुकट केलं, हक्काचं केलं आणि ज्यांना ज्यांना सरकारी नोकरीच्या पायऱ्या चढता येत नव्हत्या त्यांना शिक्षण घेतल्याबरोबर लगेचच सरकारी नोकऱ्या मिळाल्या. या नोकऱ्या मिळाल्या आणि नोकऱ्या मिळाल्यानंतर आमचे सर्व प्रश्न सुटले असं त्याला वाटायला. आणि मग रस्त्यावरती चालणाऱ्या झोपडपट्टीच्या ज्या चळवळी आहेत, रस्त्यावर चालणाऱ्या ज्या बेरोजगारांच्या चळवळी आहेत, याचा आणि माझा संबंध नाही. असला तरी तो संबंध वर्गणीपुरता आहे असा बहुतांश लोकांनी समज करून घेतला. आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू चळवळी क्षीण होत गेल्या. आंबेडकरी साहित्याचं, आंबेडकरी चळवळीचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की चळवळी क्षीण झाल्या की साहित्य देखील क्षीण झाल्याचं दिसतं. 90च्या अगोदर आंबेडकरी प्रेरणेचं जे साहित्य आहे त्याच्यामधून जी धग पाहायला मिळते, त्याच्यामध्ये असलेला जो टोकदारपणा पाहायला मिळतो, त्याच्यामध्ये असणारा जो जल्लदपणा पाहायला मिळतो, तो टोकदारपणा, तो जल्लदपणा 90च्या नंतर फार 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 अपवादानं आपल्याला पाहायला मिळतो. जी माणसं प्रामाणिकपणे काम करतायत ती अगोदरही जल्लद होती, त्यांचं वय परतवे ज्येष्ठपणातही ते जल्लद राहिले आणि वार्धक्यामध्ये देखील ते जल्लदच राहिले. आणि मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या चौथा टप्पा सध्या चालू आहे. या चौथ्या टप्प्यापर्यंत अनेकांनी गांधी आंबेडकरांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला, अनेकांनी मार्क्स आणि आंबेडकरांमध्ये वाद करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व वादांच्या पलीकडे जाऊन जे बुद्ध फुले शाहू आंबेडकरांनी माणूसपणाचा जो वाद आपल्याला सांगितला, त्या माणूसपणाच्या वादापासून आपण दूर राहिलो की काय अशी कधी कधी शंका यायला. हे 4 टप्पे हे चर्चेचे विषय आहे. परंतु आज जो मगाशी प्रशांत वांद्रेंनी जो मुद्दा केलेला आहे, वंजारेंचं असं म्हणणं आहे की हे केवळ साहित्य संमेलनाचं डायस नाही, तर हे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक विचार विनिमय करणारं जसं डायस आहे तसं हे राजकीय देखील डायस आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की चळवळी ह्या 2 प्रकारच्या असतात. बंड ही 2 प्रकारची असतात. परिवर्तनासाठी ज्या लढाया केल्या जातात त्याचे सुद्धा 2 प्रकार असतात. ते प्रकार यासाठी असतात की त्याला एक विशिष्ट कालावधी असतो. काही चळवळी ह्या अल्पकालीन असतात, अल्पकालापुरत्या त्या लढल्या जातात. आणि काही चळवळी या दीर्घकालीन असतात. समता बंधुता सारखी जी तत्व आहे, स्वातंत्र्य नावाचं जे तत्व आहे, हे तत्व हे दीर्घकालीन लढाईचं तत्व आहे. या तत्वांसाठी जेव्हा लढाई केली जाते तेव्हा ती दीर्घकाळ लढाई करावी लागते. पण जेव्हा विशिष्ट आरक्षणाचा मुद्दा येतो अल्पकालीन लढाया कराव्या लागतात. नामांतराची चळवळ अल्पकालीन होती, 1 महिन्याची चळवळ होती. परंतु ती इथली सरकारने जातीचा उन्माद असल्यामुळे नामांतराची चळवळ ही दीर्घकालीन केली आणि म्हणून आपल्याला ती 16 वर्ष लढावी लागली. या देशाची मानसिकताच अशी आहे की जो जो समता आणि बंधुतेची गोष्ट करेल, जो जो लोकशाहीच्या हक्कांसाठी लढाई करायचं ठरवेल, त्याला सातत्याने दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून जगामध्ये एकाही महापुरुषाचा अवमान झाला नाही एवढा अवमान या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला. आणि म्हणून हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुन्हेगार राहिलेला आहे, अपराधी राहिलेला आहे.
मी अपराध करणारे कोण आहे त्या मुद्द्याकडे मला आपल्याला घेऊन जायचं आहे. मी 1-2-3 उदाहरणं देणार आहे आणि त्या उदाहरणांमधून मला आपल्याला सांगायचं आहे की आता साहित्यिकांची काय भूमिका असली पाहिजे. आपण समतेच्या निमित्तानं, बंधुतेच्या निमित्तानं साहित्यातून वेगवेगळ्या प्रकारची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. ही मांडणी करत असताना साहित्य हे रंजनवादी असलं पाहिजे की माणूसवादी असलं पाहिजे, वास्तववादी असलं पाहिजे, या संदर्भातले एक अनेक प्रकारचे टकराव आपण गेल्या 5-6 दशकांपासून झेलत आलेलो आहोत. परंतु हे झेलत असताना जर एखाद्या कोपरडीमध्ये महिलेवरती, भंडाऱ्यामधल्या भोतमांग्याच्या प्रियंकाच्या निमित्तानं मुस्लिम समाजाची आहे म्हणून बाणावर झालेला हा 7 नराधमांनी जो केलेला अत्याचार आहे, किंवा दिल्लीमधल्या निर्भयावरती ती मित्राबरोबर खुलेआम फिरते आहे म्हणून तिच्यावरचा बलात्कार असेल, जेव्हा ह्या बलात्काराच्या निमित्तानं एखादा माणूस कादंबरी लिहायला लागेल, आणि मगाशी सीमाताईनं उल्लेख केला सौंदर्यशास्त्राचा, त्या बलात्कारामध्ये आपण कोणतं सौंदर्य शोधणार आहे? एखाद्या मोबाईलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती लिहिलेल्या गाण्याची ट्यून वाजली म्हणून एखाद्या शेजवळ नावाच्या मुलाचा सरेआम मर्डर केला जात असेल, त्या मर्डरवरती जर मला कथा लिहायची आहे, त्यामध्ये मी कोणतं सौंदर्य शोधतो? आणि म्हणून आपण पारंपरिक समीक्षकांनी मांडलेलं जे साहित्याच्या निमित्तानं जे सौंदर्यशास्त्र आहे त्याच्यावरती आपण कधी विसंबून राहिलेलो नाही. आपण जे आपल्याला बुद्धाने दिलं, जे आपल्याला फुलेंनी दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, किंवा ज्यांनी सामान्यांसाठी आपल्या जीवाची बाजी लावली, ते सर्व जे तत्वज्ञानी आहेत त्यांनी जे आपल्याला तत्व दिले, माणूसपणाच्या संज्ञा आपल्यासाठी निर्माण करून दिल्या, त्या संज्ञांच्या भोवती किंवा मध्यवर्ती असलेलं साहित्य आपण निर्माण करत असतो. त्यात आपण सौंदर्यशास्त्र शोधतो. यशवंत मनोहरांपासून तर मोतीराम कटारीपर्यंत आणि अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र उबाळ्यांपर्यंत सौंदर्यशास्त्राची काही प्रमाणामध्ये मांडणी झालेली आहे. मधल्या काळात मुंबईच्या प्राध्यापिका आशाताई कांबळे यांनी सौंदर्याच्या निमित्तानं काही मांडणी केलेली आहे. त्यातला काही भाग फेसबुकवरती मधल्या काळात त्यांनी टाकलेला आहे. मला असं म्हणायचं आहे की साहित्याच्या निमित्तानं चर्चा होत राहील, साहित्य लिहिलं जाईल, चर्चा होत राहील, संवाद होत राहील. परंतु आत्ताचा जो काळ आहे तो मगाशी प्रशांत बंजारेने जो मुद्दा काढला की हे केवळ साहित्य, संस्कृती आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारच हे डायस नाही, तर ते डायस आता राजकीय झालं पाहिजे. मग हे राजकीय का झालं पाहिजे? हे राजकीय यासाठी झालं पाहिजे की शेवटी कोणतेही चळवळ जेव्हा देशामध्ये आकृती निर्माण होतं, अराजक निर्माण होतं आणि सत्याच्या विरुद्ध असत्याचा विजय होतो की काय असा भास जेव्हा निर्माण होतो, तेव्हा कवी, कलावंत, साहित्यिकांनी सत्याच्या बाजूने ठाम उभं राहिलं पाहिजे. आणि जेव्हा ठाम उभं राहायची वेळ येते तेव्हा केवळ त्यांनी कविता करत बसू नये, त्यांनी केवळ कथा करत बसू नये, तर एक निर्भीडपणे डायसवरती येऊन कागदावरती लिहून त्याने त्या प्रतिगामी शक्तीच्या विरुद्ध आपला आवाज उठवला पाहिजे. हेच तर मला सौंदर्यशास्त्र वाटतं. आणि मग जे महापुरुषांनी सांगून ठेवलेलं आहे ते त्याच पद्धतीनं न सांगता
जे वास्तविक आहे, जे वास्तव आहे, वस्तुनिष्ठ आहे, त्याला धक्का न लागता परंतु कलात्मक अंगाने आता कथा कादंबरीच्या कवितेच्या स्वरूपामध्ये अधिकाधिक साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. कदाचित माझ्या या विधानावर काही लोक आक्षेप घेतील, परंतु माझं एक असं म्हणणं आहे की हा जो तळातला समाज आहे याचा DNA हा सामूहिक आहे. सामूहिक आहे. एक उदाहरण द्यायचं म्हणजे जेव्हा राग दरबारीतले एखादा गायक गाणं गातो, आपण भीमसेन जोशी ऐकलेले आहेत, अनेक लोक ऐकलेले आहेत. राग दरबारीतला गायक जेव्हा गाणं गातो तेव्हा तो एकटाच गाणं गातो, परंतु जो लोककलावंत राहतो, जो लोकांमध्ये राहतो, ज्याचा लोकशाहीवरती प्रगाढ विश्वास असतो आणि त्या मुशीतून तयार झालेला जो कलावंत आहे, तो कलावंत हा एकट्याने कधीच गाणं म्हणत नाही. त्याला पाठीमागे झिलकरी असल्याशिवाय त्याचं गाणंच उठत नाही. झिलकरी हे समूह असण्याची एक खूण आहे. आणि म्हणून शेतकरी असेल, शेतामध्ये जेव्हा जो गाणं म्हणेल तेव्हा त्याच्याबरोबर इतर मजूर वर्ग हा त्याचा झिलकरी असतो. जात्यावरती ओव्या म्हणणारी जी बाई आहे तिला साथ देणारी दुसरी बाई त्याच जात्यावरती असते. लग्न समारंभाच्या निमित्तानं आयाबाया गाणं म्हणत असतात तेव्हा ते एकट्यानं गाणं म्हणत नाही. ही जी सामूहिकता आहे, ही सामूहिकता हे लोकशाहीचं द्योतक आहे. त्याच्या DNA मध्ये ती लोकशाही होती. आणि म्हणून हे जे लोक आहेत ज्यांना लोक म्हटलं जातं, लोक म्हटलं जातं, परंतु सत्तेच्या ठिकाणी, प्रतिष्ठेच्या ठिकाणी ते मात्र कुठेच नाही. आणि ते लोक सत्तेच्या निमित्तानं प्रस्थापित व्हावे, प्रतिष्ठित व्हावे, त्यांना समतेनं प्रतिष्ठा मिळावी. म्हणूनच तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा पहिला शब्द लिहिला, आम्ही लोक. हे आम्ही लोक, हे आम्ही लोक कधीही सत्तेच्या मध्यवर्ती आले नाही, प्रतिष्ठेच्या मध्यवर्ती आले नाही. आणि म्हणून त्यांना प्रतिष्ठा देण्यासाठी बाबासाहेबांनी पहिला शब्द लिहिला, आम्ही लोक. कुठले लोक? तर भारताचे. ही आम्ही लोकांची जी सत्ता आहे, त्याला आपण प्रजासत्ताक म्हणतो, ते प्रजासत्ताक आता धोक्यात आले. ते धोक्यात आले. आणि ते धोक्यात आणणारा जो विचार आहे त्याचा पर्दाफाश करण्याचं काम कवी, कलावंत आणि साहित्यिकांनी केलं पाहिजे. अर्थात जो काळ आहे, या काळामध्ये बदलचित्र काही असतं, काहीही असतं, परंतु तरी सुद्धा हा डायरेक्ट सामना आहे. हा सामना हा हिटलरशाहीच्या विरुद्ध लोकशाही असा सामना आहे. आणि जर आपण लोक असू, आपण लोकशाहीचे एक साधन बरोबर करणारे, तर या साधनांनी म्हणजेच लोकांनी आता डायरेक्टली राजकारणाविषयी भाष्य केलं पाहिजे. मला एक दिवशी अत्यंत शरम वाटली मी प्राध्यापक असण्याची. एक प्राध्यापकांच्या सभेमध्ये मी म्हटलं की सर्वाधिक या चळवळीला पुढे घेऊन जाण्याचं काम हे शिक्षक आणि प्राध्यापक करू शकतात, कारण शिक्षक आणि प्राध्यापकांवरती लोकांचा विश्वास आहे. लहान मुलाला जेव्हा एखादी बाई 1, 2, 3 असे आकडे गिरवते आणि शिकवते, 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 तो पोरगा गिरवत जातो. आणि एखाद्या दिवशी घरातला माणूस म्हटला एकाचा आकडा हा 1 असा नसून तो 2सारखा आहे, तो मुलगा म्हणतो नाही, हा 1चा आकडा हा 1 असाच आहे, कारण तो माझ्या बाईने मला शिकवतो. या शिक्षकावरती एवढा विश्वास असतो
तुमच्या लेखणीनं आणि तुमच्या उद्बोधनाने केलं पाहिजे. मग ते होतंय का? तसं काम होताना दिसत नाही. मी जेव्हा असं म्हणतोय तेव्हा ही नकारात्मकता नाही, तर प्राध्यापक संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून 20 वर्ष तोपर्यंत मी काम केलेला एक कवी कलावंत आहे. मी अनेक प्राध्यापक पाहिलेले आहेत, अनेक शिक्षक पाहिलेले आहेत. सगळे शिक्षक सगळेच प्राध्यापक तसे नाही. त्यांची अधिकतर जबाबदारी आहे, तेवढ्या वेगाने ते पुढे येताना दिसत नाही, ही माझी खंत आहे. आणि मग ही लोकशाही जर वाचवायची असेल, जर प्रतिगामी राजकारण्याच्या विरुद्ध आपल्याला उभं राहायचं असेल, प्राध्यापक वर्गावरती जनसामान्यांचा प्रचंड विश्वास असल्यामुळं त्यांची संख्या या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. घटना आपल्या आजूबाजूला घडतात. काय घटना घडताय? एक महत्वाची घटना की सातत्याने टीव्हीमध्ये आता सांगितलं जात आहे की आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये अमुक ईश्वरांची देवांची चित्र होती आणि ती चित्र विशिष्ट प्रकारच्या राजकीय पक्षांनी काढून टाकलेली आहे. याचाच अर्थ आपलं संविधान वेगळं होतं आणि ते नंतरच्या काळात वेगळं झालं. हा अर्धवट मेसेज जनतेमध्ये दिला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय संविधान जेव्हा घडत होतं, ते घडत असताना अनेक लोकांनी त्या संविधानावरती आक्षेप घेतलेले आहेत आणि ते जे आक्षेप आहेत ते सर्व आक्षेप त्याचं निर्धारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये केले. काही लोकांनी हे संविधान हे अनेक ठिकाणांची जंत्री असून भारतीय संविधान म्हणजे ही गोधडी आहे असं समजून दिला. काही लोकांनी हे संविधान हे मनुस्मृतीच्या आधाराने लिहिलेलं नसून ही महास्मृती आहे अशा प्रकारची त्याची वर्णना. मग अशा प्रकारची वर्णना करणारे कोण, ते आता अतिशय ठळक माध्यमाने आपल्या सर्वांच्या समोर येतात. अगोदरच्या काळामध्ये लपलेले जे चेहरे आहेत ते आता RSSच्या निमित्तानं ठळक माध्यमाने आता पुढे यायला लागलेले आहे. एका बाजूला ते म्हणतात आम्ही राजकीय नाही आणि दुसऱ्या बाजूला सरळ सरळ भाजपच्या निमित्तानं विविध प्रकारच्या बैठका घेऊन सर्यामपणे ते आता म्हणतायत की भारतामध्ये आमच्या 60,000 शाखा आहेत. RSSचा तो माइंड आहे, तो माइंड काय सांगतो आहे, त्यांनी जे सांगितलं आहे त्याला प्रत्युत्तर देणारं साहित्य आता निर्माण होण्याची गरज आहे. आणि म्हणून संविधानाला विरोध करतो, पण का करतो हे सांगताना त्यांच्याकडे उत्तर आहे. ते उत्तर आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. ज्यांना माहीत आहे याचा अर्थ त्यांनी वाचलेला आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांना माहीत करून देणं हे या चळवळीतला कार्यकर्ता कधी कलावंत म्हणून माझी जबाबदारी आहे. मित्रांनो, 80च्या दशकामध्ये दत्तोपंत ठेंगडी नावाचे RSSचे प्रबोधनकार, उद्बोधन वर्ग घेणारे विचार करतात. या दत्तोपंत ठेंगडींनी थर्ड वे नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि लेख लिहिलेले आहे. आणि 1984 मध्ये मुंबईच्या परिसरात असलेल्या डोंबिवलीमध्ये मोरिया नावाचं प्रकाशन आहे. त्या प्रकाशनाने मराठीमध्ये त्या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे तिसरा पर्याय. हा जो तिसरा पर्याय आहे म्हणजे कशाचा पर्याय आहे, तर भारतीय संविधान जे भारतानं स्वीकारलेलं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेलं आहे, त्याला नकार देऊन कशी भारताची राज्यघटना पाहिजे या संदर्भातले ते लेख आहे. त्या लेखात काय सांगितलेलं आहे, त्या लेखामध्ये भारतामध्ये जी संसदीय मतदान घेण्याची जी प्रक्रिया आहे, संविधानाच्या निमित्तानं हा देश चालवणारे
तिला नकार देऊन पद्धती कशी असली पाहिजे या संदर्भातले आराखडा मोडस ऑपरेटिंग त्या पुस्तकामध्ये काय म्हणता येतं तोपर्यंत ठेंगडी असं म्हणतात की अशा प्रकारचं प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देऊन गाव पातळीपासून तर पंतप्रधान पातळीपर्यंत ही जी लोकशाही पद्धतीने निवड केली जाते तशी आता होता कामा नाही. संघाच्या विचाराप्रमाणे गोळवळकर गुरुजींच्या मताप्रमाणे ही निवड प्रक्रिया राबवली पाहिजे. त्यामध्ये गावगाड्यातील प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार असता कामा नये. गावगाड्यामध्ये जो शहाणा माणूस आहे तो शहाणा माणूस फक्त मतदान करेल आणि मतदान केल्यानंतर गावामधून एका शहाणा माणसाला तो निवडून देईल. तो शहाणा माणूस म्हणजे ग्रामपालक. हा जो ग्रामपाल आहे हा शहाण्यानेच निवडून द्यायचा आणि शहाणे कोण आहे हे गावाचे वरिष्ठ वर्गीय शहाणे माणसाकडे. हे जे ग्रामपाल आहे हे ग्रामपाल तालुका स्तरावरती आणखी एका शहाण्या माणसाला निवडून देईल. तो शहाणा माणूस म्हणजे तालुका पाल. असे शहाणे तालुका पाल एकत्र येतील. ते आणखी त्यांच्यापेक्षा एका शहाण्याला जिल्हा स्तरावर निवडून देतील. तो होईल जिल्हापाल. असे अनेक जिल्हापाल एकत्र येतील. ते राज्य पातळीवर एका शहाण्या माणसाची निवड करतील. तो होईल राज्यपाल. सगळ्या राज्याचे जे राज्यपाल आहेत ते एकत्र येतील. एका त्यांच्यापेक्षा शहाण्या माणसाची निवड करतील. एकाला निवडून देतील. तो देश पातळीवरती निवडून दिलेला शहाणा त्याला म्हणायचा राष्ट्रपाल. हा जो राष्ट्रपाल आहे तो राष्ट्रपाल त्याच्या मर्जीनं इतर मंत्र्यांची नेमणूक करेल आणि देशाचा कारभार चालवेल. देशाचा कारभार सुरळीत चालतो आहे की नाही हे बघण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक साधू मंडळ असेल. या प्रकारचं संविधान हे RSSच्या निमित्तानं दत्तोपंत ठेंगडी यांनी थर्ड वे नावाच्या म्हणजेच मराठीमध्ये तिसरा पर्याय या पुस्तकामध्ये लिहिलं. आता या पुस्तकाच्या निमित्तानं जेवढी चिरफाड व्हायला पाहिजे होती जसं मनुस्मृती बाबासाहेबांनी एका ब्राह्मणाच्या निमित्ताने लढून गेली आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी 70च्या दशकामध्ये ते जेव्हा संसदेत गेले त्यावेळेस 2 वेळेस त्यांनी तरातरा मनुस्मृती संसदेमध्ये काढली. ते धाडस ती निर्भीडता अशा प्रकारचं जेव्हा साहित्य आपल्यापुढे येतं तेव्हा आंबेडकरी म्हणवणारा साहित्य कवी कलावंत तेवढ्या धाडसाने पुढे काय येत नाही ही माझ्या समोर आहे. माझा तर पहिला अक्षर ज्येष्ठांवरती आहे. जी ज्येष्ठ माणसं आहेत त्या ज्येष्ठ माणसांनी वामनरावजी मोर्चाच्या आता फ्रंटला यायला. आपल्याला माहिती आहे आपला इतिहास दडवला गेलेला आहे. आपला इतिहास चुकीच्या दिशेने आपल्याला सांगितलं गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतीभोवती जे सुरक्षेचं कोंडाळ होतं त्या कोंडाळ्यामध्ये पाटील साहेब 19 संरक्षक हे मुस्लिम होते. 19 संरक्षण करणारे मुस्लिम होते. परंतु आपल्याला कहाणी औरंगजेब आणि अफजल खानाची सांगितलं. त्यांच्या अरमानाचा प्रमुख इब्राहिम असताना सुद्धा इब्राहिमचं नाव आपल्याला कधी सांगितलं. आणि म्हणून आपला नव्यानं इतिहास जर लिहायचा असेल तर चुकीच्या इतिहासाला फाडणं त्याच्यावर आक्षेप घेणं हे आपलं काम आहे. जाताना फक्त एक शेवटचा मुद्दा सांगतो की गोळवळकर गुरुजींनी 1960 मध्ये समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांपुढे एक भाषण केलेलं आहे. ते भाषण 2 जानेवारी 1961च्या ऑर्गनायझर नावाच्या RSSच्या मुखपत्रामध्ये छापून आलेला. निरंजन टकले नावाचे
माझ्याकडे उपलब्ध आहे. त्या ऑर्गनायझरमध्ये गोळवलकरांनी जे लिहिलेलं आहे ते या देशाचा अपमान करणारा आहे, इथल्या महिलांचा अपमान करणारा आहे नव्हे. या देशाने जेवढे महापुरुष दिले त्या सर्व तत्वज्ञानाचा अपमान करणारं ते विधान काय म्हणतात गोळवलकरजी. गोळवलकर असं म्हणतात की या देशातला समाज हा जर सर्व अंगाने सुदृढ व्हायचा असेल तर वैश्य, क्षत्रिय आणि सर्व प्रकारचे शूद्र म्हणजे ज्यामध्ये बहुजनांमध्ये सगळे झाले, जे स्वतःला कुणबी म्हणतात, भाषे मराठी म्हणतात, सगळे त्यांच्या दृष्टीने सगळे शूद्र असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले आणि छत्रपती शाहू महाराजांना स्नानाच्या वेळी जे विधी करण्यात येत होते ते मागास घटकासाठी पूजा केली जात होती, तीच पूजा प्रामाणिक होती. आणि त्यांच्या निमित्ताने हे जे सगळे शूद्र आहेत त्या शूद्रांच्या निमित्ताने गोळवलकर जे असं म्हणतात की शूद्रामधून निर्माण होणारी जी पुढची पिढी आहे ती सक्षम असू शकत नाही. आणि म्हणून केरळमध्ये एक प्रयोग होतो आहे. केरळमध्ये काय प्रयोग होतो आहे करायचा आहे ते एक्सपेरिमेंट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. ते असं म्हटले की जेव्हाही हा सगळा ब्राह्मणेतर समाज आहे वैश्यापासून तर शूद्रापर्यंत या प्रत्येक कुटुंबातल्या मुलीचा जेव्हा विवाह होईल तेव्हा विवाह झाल्यापासून तिला पहिलं अपत्य होईपर्यंत लग्न झाल्यानंतर नमुद्री ब्राह्मणाच्या घरी त्या मुलीला सोडलं पाहिजे आणि नमुद्री ब्राह्मणापासून जे अपत्य होईल तेव्हा ते सगळ्या अंगाने सुरू असेल असं गोळवलकर जाहीर म्हणतात. ते असंही म्हणतात की कदाचित याला लोक नकार देतील, व्यभिचार म्हणतील, पण काही असो जर हा देश सुदृढ करायचा असेल तर हे करणं गरजेचं आहे. निरंजन टकलेंनी ते आपल्या पुस्तकात पण लिहिलेलं आहे. त्यांनी आपल्या भीममध्ये जाहीर म्हणलेलं आहे. मी मग अशी करतो पण थँक्यूबद्दल बोललो. निरंजन टकलेच्या निमित्ताने गोळवलकरांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की आता एसी रूममध्ये बसून घरात बसून विद्रोहाच्या एकराच्या कविता म्हणण्यापेक्षा आता रस्त्यावर आलं पाहिजे. रस्त्यावरची कविता, रस्त्यावरचा लेख, रस्त्यावर जे जे घडलं आहे त्या संदर्भातली माझी कथा कादंबरी असली पाहिजे आणि त्याच्या सगळ्या फ्रंटला ज्येष्ठांनी याकरता असलं पाहिजे की मधल्या काळामध्ये एक भंतेची ताई मला भेटले. मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही इकडं जयभीमवाडीमध्येच भाषणं देता त्याऐवजी तुम्ही रामकुंडावरती जा. रामकुंडावरती तिथं मुद्दा सांगा. भंतेजी म्हटले की मी जर मुद्दा सांगायला लागलो तर रामकुंडावरती तिथले हिंदू मला मारून टाकतील. मी म्हटलं जगून तरी काय उपयोग आहे. तुमचं जगणं जर बुद्धासाठी आहे आणि तुम्ही जर घाबरत असाल तर तिथं जाऊन तुम्ही ज्येष्ठांचं काम या करता आहे की जेव्हा जेव्हा युद्ध झालेली आहे तेव्हा त्याला शूद्र म्हटलेला आहे. हा शूद्र समाजातला लढवय्या माणूस जो अनेक ठिकाणी किल्लेदार म्हणून राहिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्राण वाचवलेला आहे आणि तोच लढाईच्या सगळ्यात पुढे त्या राज्याचं निशाण घेऊन पुढे चाललेला आहे. त्याला म्हणतो आपण ढालकरी. जो त्या देशाचं चिन्ह घेऊन पुढे चालतो. जेव्हा लढाई होते तेव्हा पहिला मारणारा याला जातो ढालकरी. या ढालकरीचे आपण वंशज आहोत, बालकदार आहोत. म्हणून ज्येष्ठांनी याकरता पुढे राहिलं पाहिजे की तरुण वाचले पाहिजे. पहिली गोळी मी घेतो कारण की जगण्याचं किती दिवस जगणार. आणि म्हणून या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने परवाच गेलो हैदराबादी. वादत होती थंडी म्हणून घातली पडली. आता हे यमती कधी आपण चालणार नाही किंवा केवळ पुरस्कार मिळवण्यासाठी माझं साहित्य असणार नाही तर माझं साहित्य हे माणूसपण निर्माण करण्यासाठी राहील. त्याचं तेच प्रयोजन राहील. एक पिढी या साहित्य संमेलनातून पुढे जाणार आहे याची मला शाश्वती आहे. आपला मी अधिक वेळ घेतला. आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. इथं थांबतो. मला उद्घाटक म्हणून आपण जो सन्मान दिला त्या निमित्ताने सर्व संयोजक आणि त्याचबरोबर सीमाताई आणि
प्रशांत वंजारी यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. इथे थांबतो. जय भीम.